आई, मला घर सांभाळून खूप कंटाळा आला आहे. माझा थकवा इथे कोणाला दिसत नाही. मला काही दिवस आराम करायचा आहे. मी काही दिवसांसाठी माहेरी येण्याचा विचार करत आहे. येताना मी माझ्या मुलांना सोबत घेऊन येईल. ते तिथूनच शाळेत जातील. शेवटी एकाच शहरात सासू सासरे असण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, असे गौरीने फोनवर आईला सांगितले. पलीकडून लक्ष्मी म्हणाल्या, हो बेटा, तुला पाहिजे तेव्हा ये. शेवटी हेही तुझेच घर आहे. ठीक आहे आई, मी उद्याच येईन, गौरी आनंदाने म्हणाली. हो बेटा, उद्या ये, मी तुझी वाट पाहते. आता मी फोन ठेवते, मला मंदिरात जायचे आहे. लक्ष्मी यांनी फोन ठेवला आणि थेट किचनमध्ये गेल्या. त्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेल्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, अगं स्वाती, ऐक, उद्या तुझी नणंद येणार आहे. आज बाजारात जाऊन फळे, भाज्या आणि मिठाई घेऊन ये. बिचारी माझी मुलगी सासरच्या घरी नोकरासारखी काम करते आणि तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. ती इथे आली आणि काही दिवस राहिली तर तिची मनस्थिती आणि तब्येत चांगली राहील. सासूबाईंचे असे शब्द ऐकून स्वातीचा चेहरा पडला. ती मनात विचार करू लागली की माझा थकवा तर तुम्हाला दिसत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी रात्रंदिवस झाडू, धुणे, भांडी घासणे, बाजारात जाणे ही सर्व कामे करते. तुम्ही माझ्याकडे थोडा तरी लक्ष द्यावा असं मला वाटतं. तुमच्या मुलीला वाटेल तेव्हा इथे येते, पण मी वर्षातून एकदाच आईकडे जाते. तरीही तुम्हाला त्रास होतो. मी पण एक माणूस आहे, मला पण मन आहे. मला पण वाटतं आईकडे जाऊन थोडी विश्रांती घ्यावी, सुखदुःखाबद्दल बोलून मन हलकं करावं. देवा, आता प्लीज काहीतरी कर, ज्याने त्यांचे डोळे उघडतील आणि माझाही थकवा त्यांना दिसेल. संध्याकाळपर्यंत देवाने जणू स्वातीची प्रार्थना ऐकली आणि तिच्या नंदेचा फोन आला की ती नाही येऊ शकत, कारण तिच्या सासूने तिला माहेरी जाण्यास नकार दिला होता. लक्ष्मी म्हणाल्या, त्या असं कसं नकार देऊ शकतात? यापूर्वी त्यांनी तुला येण्यापासून रोखले नाही. यावेळी काय झाले? त्यांच्याकडे फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. गौरीने फोन तिच्या सासूबाईंना दिला. लक्ष्मीजी म्हणाल्या, नमस्कार ताई, मला तुम्हाला काही सांगायचे होते. आणि त्या पुढे बोलल्या की खरं तर गौरीचा उद्या सण आहे, त्यामुळे तिला तिच्या आई वडिलांच्या घरी यायचे आहे. तुम्ही तिला पाठवले तर बरे होईल. गौरीची सासू म्हणाली, हे बघा ताई, तुमची मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार यासाठी आम्ही तिला कधीच अडवले नाही आणि आम्हाला यात काही अडचण नाही. पण काही दिवसांपूर्वी आम्ही माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. तिथे मला तुमची सून स्वातीच्या आईला भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी गप्पा मारत असताना असं कळलं की स्वातीला वर्षातून एकदाच तिच्या आईवडिलांच्या घरी जायला मिळतं आणि तेही अगदी कमी कालावधीसाठी. मला वाटतं तुम्ही आधी स्वातीला तिच्या माहेरच्या घरी पाठवावं आणि ती तिच्या माहेर घरून परत आली की मी गौरीला तुमच्याकडे पाठवीन. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी मला वाटते की तुम्ही समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे तुम्ही तुमच्या सुनेवर तुमच्या मुलीसारखे किंवा तुमच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केले पाहिजे. तिलाही आपल्या माहेरच्या घरी जायचे असेलच. गौरी तिथं आल्यावर तिच्या स्वागतासाठी तुम्ही तिला तिच्या घरी पाठवणार नाही किंवा ती तुम्हाला काही बोलायला घाबरत असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तिला घरात डांबून ठेवले तर एक दिवस असा येईल की ती तुमच्या विरोधात बोलू लागेल. मग ती तुमचं ऐकणार नाही आणि तिला वाटेल तेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाईल. अशा परिस्थिती निर्माण होण्याआधी तुमचे नाते आणि नात्यातील गोडवा खराब होऊ नये म्हणून तुम्ही काही बदल अंमलात आणलेले बरे असतील. लक्ष्मीला गौरीच्या सासूच्या प्रत्येक शब्दात सत्य दिसले. आपल्या मुलीवरच्या प्रेमाने त्या आंधळ्या झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या सुनेच्या भावनांचा कधी विचार केला नाही हे त्यांच्या लक्षात आले. तर दुसरीकडे गौरीसुद्धा तिच्या वहिनीबद्दलचे हे संवाद ऐकत होती. तिलाही जाणवले की ती कधीच आपल्या वहिनीशी नीट बोलत नाही आणि जेव्हाही ती तिच्या आई वडिलांच्या घरी जाते तेव्हा तिची वहिनी थोडी उदास राहते. लक्ष्मीजींनी आपल्या सुनेला बोलावून सांगितले की स्वाती, गौरी काही दिवस येणार नाही
म्हणून आधी तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन ये. हे ऐकून स्वातीचा चेहरा उजळला, कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिच्या सासूने स्वतःहून तिला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी स्वाती तिच्या माहेरी गेली आणि यावेळी ती फक्त 1-2 दिवस नाही तर संपूर्ण आठवडा राहिली. तिच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना भेटून जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. स्वाती आल्यानंतर गौरीही तिच्या आईवडिलांच्या घरी आली आणि यावेळी ती आनंदाने तिच्या वहिनीला भेटली आणि छान बोलली. गौरीने तिच्या आईशी बोलून तिला समजवण्याचा मदत केली की ती स्वातीसोबत गैरवर्तन करत आहे. दुसरीकडे स्वाती तिच्या सासरच्यांच्या बदल्यात वृत्तीने खूप आनंदी होती. आता तिने आनंदाने सर्वांची काळजी घेतली आणि प्रेमाने सर्व काही केले. घरात तणावाचे वातावरण निर्माण होईल असे काहीही बोलू नये किंवा करू नये याची ती काळजी घेत होती. लक्ष्मी स्वतः वेळोवेळी आपल्या सुनेला तिच्या माहेरच्या घरी पाठवत असत. एका छोट्याशा बदलाने सासू, सून आणि वहिनी यांच्यातील कटुता दूर झाली आणि त्यांचं नातं आणखी गोड आणि मजबूत झालं.